नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। खूप दिवसापासून तुम्ही प्रतीक्षा करत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार कधी मिळणार कधी मिळणार। अखेरकार तुमची प्रतीक्षा आज संपलेली आहे, कारण आज नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। त्या जिल्ह्यांची नावं आलेली आहे, ती नावं तुम्हाला वाचून दाखवतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे। कारण आज का दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा ठरलेला आहे। सर्व बहिणींच्या चेहऱ्यावर हसू निर्माण होणार आहे, कारण 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा होत आहे। आजपासून तुमच्या बँक अकाउंट मध्ये 3000 रुपये जमा 100% याला परवानगी भेटलेली आहे आणि जमा सुद्धा झालेले आहे। सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। आता तुम्हाला पैसे आले का नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता। मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे वाटप झालेले आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर नक्कीच तुम्हाला पैसे आलेले असेल। ज्या बहिणींना अजून पैसे मिळाले नाही तर त्या बहिणींनी सुद्धा कमेंट मध्ये सांगा की आम्हाला पैसे भेटले नाही, तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता। आणि घाबरून जाऊ नका की तुम्हाला आज पैसे मिळाले नाही, तर याला 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतात, आज, उद्या आणि परवा। तर बघा, आज जर तुम्हाला पैसे आले नाही तर कदाचित उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, किंवा परवा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, किंवा 2 दिवसानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। याला कुठल्याही प्रकारची अट राहत नाही, म्हणून घाबरून जाऊ नका। तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे की सर्व लाडक्या बहिणींना आम्ही पैसे वाटप कंप्लीट करत आहोत। तर तुम्ही देखील आज तुम्हाला देखील पैसे आलेले असतील, तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले असतील। तर मी तुम्हाला पटापट 12 जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आलेले असतील। तर बघा, मेसेज वगैरे येत नाही, तर बऱ्याचशा बहिणींची कंप्लेंट येत आहे की सर आम्हाला मेसेज आला नाही। तर मेसेज यायला प्रॉब्लेम होत आहे, तो प्रॉब्लेम तुम्हालाही होत असेल तर बघा, डायरेक्ट बँकेतून तुम्हाला जर मेसेज येत नसेल तर तुमच्या मोबाईलवर फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता की जमा झाले नाही। तर आता आजची गोष्ट आहे, तर आज बऱ्याचशा बहिणींचे कमेंट येत आहे की सर आम्हाला पैसे जमा झाले, आणि काही बहिणी म्हणताय की आम्हाला पैसे जमा झाले नाही। तर तुम्ही कमेंट करताना कमेंट मध्ये जिल्ह्यांची नावं लिहित जा, कारण जिल्ह्यांची नावं तुम्ही लिहिणार नाही तर आम्हाला कळणार कसं आहे की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। कारण मी तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावं सांगणार आहे, या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी दुसऱ्या जिल्ह्यात राहत असाल आणि तुम्ही कमेंट करत असाल की सर आम्हाला पैसे आले नाही, तर बघा, यामध्ये आज पहिला टप्पा कंप्लीट झालेला आहे, उद्या दुसरा टप्पा, परवा तिसरा टप्पा, असं 3 टप्प्यामध्ये होत आहे। तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला उद्या पैसे जमा होतील किंवा परवा पैसे जमा होतील, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही फक्त कमेंट मध्ये जिल्ह्यांची नावं लिहित जा। आज सर्व लाडक्या बहिणींनी तयार राहा, कारण बँकेत पैसे जमा होत आहे आणि आजपासून याची सुरुवात झालेली आहे। आता जी बातमी आलेली आहे, तर बघा, 12 जिल्ह्यांची नावं मी सर्वात अगोदर वाचून दाखवतो, पण फक्त याच निवडक महिलांना पैसे भेटणार आहे। आता सर्व बहिणींना पैसे मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण केवायसी झाल्यानंतर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ई केवायसी आपण म्हणतो त्याला, ई केवायसी झाल्यानंतर काही बहिणींना या योजनेपासून काढण्यात आलेलं आहे, सरकारने काढलेलं नाही। तर या योजनेमधून कोणाला काढण्यात आलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या। ई केवायसी नंतर अशा बहिणी या योजनेपासून अपात्र ठरलेल्या आहेत। ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असताना त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। आणि अशा बहिणी ज्या पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले आहेत, ते पुरुष आता या योजनेपासून त्यांना काढण्यात आलेला आहे, त्यांना आता हप्ता दिला जाणार नाही। एक गोष्ट लक्षात घ्या की या योजनेपासून जवळपास 32 लाख लाडक्या बहिणी या योजनेपासून काढण्यात आलेल्या आहे, 32 लाख। त्यामधून कोण आहे, ज्या व्यक्तीने महिलांच्या नावावर फॉर्म भरलेला आहे त्या सर्वांचं नाव आता कट झालेलं आहे। कारण केवायसी झाल्यानंतर, ई केवायसी नंतर भरपूर मोठा आकडा समोर आलेला आहे, जवळपास 32 लाख या योजनेपासून अपात्र ठरलेले आहेत। तर यामध्ये बऱ्याचशा बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत। तर यामध्ये आता काही ठराविक बहिणींनाच पैसे दिले जाणार आहे। तर मी तुम्हाला जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवतो, तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे जमा होत आहे। तर बघा, सर्वात प्रथम आज 12 जिल्ह्यांचे नाव आलेले आहे, तुम्हाला 12 जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे। बघा, पहिला जिल्हा आहे तो नंदुरबार। तुम्ही जर नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहत असाल तर
सकाळीच नंदुरबार जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तुम्ही जर नंदुरबार मध्ये राहत असाल तुम्हाला पैसे आलेले आहेत. दुसरा जिल्हा येतो बघा, दुसरा जिल्हा सुद्धा जळगाव. आता जळगावला सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत. तुम्ही जर जळगाव मध्ये राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. बघा, तिसरा जिल्हा येतो जालना. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप कंप्लीट झालेले आहेत. तर या जिल्ह्यांपैकी आज जवळपास 1500 प्लस 1500 3000 रुपयाचा मेसेज नंदुरबार मध्ये, त्यानंतर जळगाव मध्ये आणि त्यानंतर जालना मध्ये, या 3 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहेत. तर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर बघा, आता पुढचा जिल्हा येतो. पुढच्या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया. तर बघा, पुढचा जिल्हा कोणता येतो? 3 जिल्हे झालेले आहेत बघा, नंदुरबार, त्यानंतर जळगाव, त्यानंतर येतो जालना. आता पुढचा जिल्हा बघा, लक्षपूर्वक आहे का? 4 नंबरचा जिल्हा आहे अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तुम्हाला पैसे आलेले आहे. 5वा जिल्हा आहे तो वाशिम. वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा झाले, आज पैसे वाटप झालेले आहे. 6वा जिल्हा आहे तो नांदेड. नांदेड मध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहेत. तर बघा, या 6 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा, तुम्ही जर या 6 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. तर फक्त जिल्ह्यांमध्येच नाही तर यामध्ये काही बँकांना ठराविक करण्यात आलेला आहे. तर बघा, आता पुढचा जिल्हा 7वा जिल्हा येतो बघा, लक्षपूर्वक आहे का? ठाणे. ठाणे मध्ये तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले आहे. 8वा जिल्हा येतो बघा, साताऱ्याला सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे, साताऱ्याला. त्यानंतर 9वा जिल्हा येतो कोल्हापूर. कोल्हापूरला सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. तुम्ही या 9 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर. बघा, कोल्हापूर झालेला आहे. त्यानंतर बघा, 10वा जिल्हा येतो 11वा आणि 12वा, हे 3 जिल्ह्यात परत पैसे वाटप झालेले आहे. तर बघा, यामध्ये येतं रायगड. रायगडला सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे रायगडमध्ये. त्यानंतर येतो रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये झालेला आहे. त्यानंतर येतो चंद्रपूर. बघा, या 12 जिल्ह्यांची नावं आहे. या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे. आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसात पैसे वाटप कंप्लीट होणार आहे. या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट मध्ये सांगा. आता बँकांची नावं सुद्धा आलेली आहे. या जिल्ह्यांपैकी जर राहत असाल तर या बँकेमध्ये तुमचं खाते असणे गरजेचं आहे. त्याच बँकांमध्ये आज पैसे जमा झालेले आहे. पहिलं बँक येतं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचं खातं असेल तर पैसे आलेले असतील. त्यानंतर युनियन बँक मध्ये जर तुमचं खातं असेल आले असतील. त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये असेल तर पैसे आलेले असतील तुम्हाला आज. पंजाब नॅशनल बँक मध्ये पैसे आलेले आहेत. बँक ऑफ इंडिया मध्ये आलेले आहे. इको बँक मध्ये आलेले आहे. बडोदा बँक मध्ये आज पैसे जमा झालेले आहे. इंडियन बँक मध्ये आहे. महाराष्ट्र बँक मध्ये आज पैसे जमा झालेले आहे. पंजाब बँक मध्ये आज पैसे जमा झालेले आहे. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये आहे. कॅनडा बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तर या 12 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत. 3000 रुपयाचा मेसेज तुम्हाला आला असेल. पैसे जर जमा झाले असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा सर पैसे जमा झालेले आहे, आणि नाही जमा झाले असतील तर नाही सुद्धा सांगू शकता. कोणत्या जिल्ह्यात राहता ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट मध्ये.